प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शहरातील नगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना आज आपण प्रभाग क्रमांक 4च्या या ग्राउंडमध्ये आहे. तब्बल या ठिकाणी 3 बूथ लावण्यात आलेले आहे. मात्र संध्याकाळच्या आता 6:45 वाजलेले आहे आणि या 6:45 वाजलेच्या वेळेलाही या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये अतिशय संत गतीने या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती आणि त्यानंतर 3 वाजेनंतर अचानक या ठिकाणी मतदार जे आहे घराबाहेर पडलेले आहे आणि त्यांनी मतदानासाठी जे आहे उत्साह दाखवलेला आहे. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर 6:45 वाजलेले असताना या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्या मोठ्या ज्या आहे रांगा लागलेल्या आहेत आणि जवळपास अंधाराची वेळ आहे आणि एकंदरीतच या महिला ज्या आहे जवळपास 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी उभ्या असताना म्हणजे त्यांच्यामध्ये उत्साह किती आहे हे याच्यावरून दिसून येतं. आणि संध्याकाळचे आता जवळपास 9-9:30पर्यंत हे मतदान चालेल अशाही प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी बांधला जात आहे. आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे या महिला आहेत त्या प्रकारे अनेक पुरुष देखील या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहून आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावणार आहेत. कार्यकर्तेसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे सकाळपासून थकलेले असताना देखील या ठिकाणी ते ॲक्टिव्ह या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे एकंदरीतच आपण हे युवक आहेत त्यांच्याकडेही आपण जर कॅमेरा मारला तर हे रांगेमध्ये आहे आणि जवळपास हा सर्कल आहे मोठा आणि या सर्कलमध्ये हे सगळे जे याची मतदार आहेत या सर्कलमध्ये त्यांनी जे आहे एक प्रकारे लाईन करून ते उभे आहेत. आणि जवळपास जर आपण बघितलं तर हे सर्व मतदार जे आहे हे तरुण आहेत आणि एकंदरीतच संध्याकाळनंतर म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर 200 ते 300 मुलं जे आहे ते रांगेमध्ये आहेत. म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने लाईटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत ही मतदान प्रक्रिया चालेल अशाच प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी बांधला जात आहे. मात्र एकंदरीत आपण जर आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जे आहे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि 5:30 वाजता मतदानाची वेळ संपलेली असताना या ठिकाणी त्यांना जे आहे मतदान अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना जे आहे एक टोकन दिलेलं आहे आणि हे टोकन लावून हे जी सर्व मतदार आहेत सध्या या ठिकाणी रांगेमध्ये आहेत. आणि म्हणून पुढे आता किती वेळ ही मतदान प्रक्रिया चालेल हे सांगणं आता उचित ठरणार नाही आणि त्यामुळे मतदानाचा आकडा किंवा टक्कासुद्धा वाढणार आहे. आणि शेवटी हा वाढलेला टक्का हा कोणाच्या पथ्यावर पडेल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज लोकतंत्र 18साठी हुसेन शेखसह अय्यूब शहा, येवला.